Hello everyone. In this lecture we are going to see what are the causes of variation in the quality of product. In the last lecture we already seen what is the concept of statistical quality control, that is why how there is variation in the quality of product, that is output, in previous lecture. Okay. In this lecture we are going to see the causes of variation. There are two causes of variation in such a way that there is variation in quality of product, such as assignable causes, and second one is chance causes. Okay, याचा अर्थ काय बघा, प्रोडक्ट क्वालिटीमध्ये व्हेरिएशन येण्याची दोन कारणं असतात. त्याचं फर्स्ट काय आहे बघा, फर्स्ट कॉज काय आहे त्याचं की असाइनेबल कॉजेस, अँड सेकंड वन इज चान्स कॉजेस. ओके, असाइनेबल कॉजेस of variation which can be traced or identified immediately, which can be controlled by human, are called as assignable causes. या ठिकाणी काय लिहिले बघा, such types of causes can be controlled by human, म्हणजे मनुष्याकडून ती कंट्रोल करता येऊ शकतात. त्यांना कोणते कॉजेस म्हणतात तर असाइनेबल कॉजेस असं म्हटलं जातं. आणि सेकंड कॉज काय बघा, द कॉजेस ऑफ व्हेरिएशन which cannot be traced or identified immediately, which cannot be controlled by human, म्हणजे ती ह्युमनकडून कंट्रोल करता येऊ शकत नाहीत, अशा कॉजेसना काय म्हटलं जातं, चान्स कॉजेस म्हटलं जातं. तर याच्यामध्ये दोन कारणं लक्षात घ्या, असाइनेबल कॉजेस कोणाला म्हटलं जातं आणि चान्स कॉजेस. असाइनेबल कॉजेस कॅन बी कंट्रोल्ड बाय ह्युमन अँड चान्स कॉजेस कॅनॉट बी कंट्रोल्ड बाय ह्युमन. आता काय काय गोष्टीवर आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतं आणि कोणत्या गोष्टीवर करता येऊ शकत नाही, आता आपण ते पाहूया एक्झाम्पल वाईज. आता मी काल तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की आपला प्रोडक्ट कसा बनतो, आपलं रॉ मटेरियल. ओके, रॉ मटेरियल, त्यानंतर मशिनरी, त्यानंतर वर्कर्स असतो. ओके, या तीन फॅक्टर असल्याशिवाय आपल्याला प्रोडक्ट तयार करता येऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर बघा, इलेक्ट्रिक सप्लायसुद्धा लागतो, कारण मशिनरी रन करण्यासाठी इलेक्ट्रिक सप्लाय असणं गरजेचं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या कारणावर आपलं कंट्रोल असू शकतं ते आपण पाहणार आहोत. मग आता एखादा प्रोडक्ट या चार फॅक्टर्सनी तयार होतो. ओके, मग आता डिफेक्टिव्ह प्रोडक्ट कसा होऊ शकतो, म्हणजे एखादा प्रोडक्ट खराब कशाने होईल की डिफेक्टिव्ह रॉ मटेरियल असेल, डिफेक्टिव्ह मशिनरी असेल, अनस्किल्ड वर्कर्स असतील, किंवा इलेक्ट्रिक सप्लायमध्ये व्हेरिएशन येत असेल, दॅट इज स्लाईट व्हेरिएशन इन इलेक्ट्रिक सप्लाय. आता हे शब्द लक्षात येतो का बघा तुम्हाला, की प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये काय काय कशाने फरक पडू शकतो. या ठिकाणी एक्झाम्पल्स लिहिले, पुअर क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल, लेस स्किल्ड स्टाफ, डिफेक्टिव्ह मशिनरी. ओके, तर हे कॉजेस कसे आहेत बघा, की कॅन बी कंट्रोल्ड बाय ह्युमन, म्हणजे काय, रॉ मटेरियल जर खराब असेल तर ते तुम्ही चेंज करू शकता. ओके, म्हणजे चांगल्या पद्धतीचं घेऊ शकता. लेस स्किल्ड स्टाफ असेल, म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये जो स्टाफ किंवा वर्कर्स आहेत ते अनस्किल्ड आहेत, त्यांना ट्रेनिंग देऊ शकता. ओके, ट्रेनिंग देऊन त्यांना स्किलफुल बनवू शकता. आणि डिफेक्टिव्ह मशिनरी असेल तर ती तुम्ही चेंज करू शकता किंवा रिपेअर करू शकता. ओके, याच्यावर कंट्रोल आहे तुमचं, म्हणून या कॉजेसना काय म्हटलं जातं तर असाइनेबल कॉजेस असं म्हटलं जातं. लक्षात येतं का बघा. आता कोणकोणत्या कॉजेस ऑफ व्हेरिएशनमध्ये कंट्रोल करता येऊ शकत नाही. आता या ठिकाणी लिहिले बघा, स्लाईट व्हेरिएशन इन इलेक्ट्रिक सप्लाय. आपल्याला प्रोडक्ट तयार होत असताना जो इलेक्ट्रिक सप्लाय असतो त्याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकतं. म्हणजे अचानक लाईट फुल येणं, अचानक कमी होणं लाईट इलेक्ट्रिक सप्लाय, तर याच्यावर तुमचं कंट्रोल असू शकणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे काय, अचानक इलेक्ट्रिक सप्लायमध्ये व्हेरिएशन येतं. आता 10 व्होल्ट जर लाईट जर हवी असेल तर अचानक 11 व्होल्ट होणे किंवा अचानक 9 व्होल्ट होणे, तर याच्यावर तुमचं कंट्रोल असू शकत नाही. मग असं व्हेरिएशन झाल्यामुळे एखादा प्रोडक्ट तुमचं वेगळ्याच क्वालिटीचं काहीतरी बनतं. म्हणजे एखाद्या प्रोडक्टमध्ये 500 ग्रॅम जाणं अपेक्षित आहे, पण त्याच्यामध्ये किती जातं, 450 ग्रॅम जातं, किंवा
550 ग्रॅम जाईल किंवा 600 ग्रॅम जाऊ शकतं. मग अशा प्रोडक्टमध्ये तुम्हाला कंट्रोल करता येऊ शकत नाही. ओके, तर त्या कॉजेसना काय म्हटलं जातं, तर चान्स कॉजेस म्हटलं जातं. आता इलेक्ट्रिक सप्लायबद्दल सांगितलं. आता स्लाईट व्हायब्रेशन इन मशिनरी. आता मशिनरीमध्ये व्हायब्रेटसुद्धा होऊ शकतं. एखादी मशिनरी व्हायब्रेट झाल्यामुळं एखादा प्रोडक्ट वेगळ्याच काहीतरी क्वालिटीचा बनतो, तर त्यावर तुमचं कंट्रोल असू शकणार नाही. त्यामुळे या कॉजेसनं काय म्हटलं जातं ना, तर चान्स कॉजेस म्हटलं जातं. तर बघा, असाइनेबल कॉजेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिव्हेंटिव्ह कॉजेस. फक्त लक्षात ठेवा, प्रिव्हेंटिव्ह कॉजेस म्हणजे काय, त्याच्यावर आपल्याला कंट्रोल किंवा प्रतिबंध करता येऊ शकतो. अँड चान्स कॉजेस ऑल्सो कॉल्ड ॲज रँडम कॉजेस. रँडम कॉजेस. ओके, कारण ते काय ठराविक रँडमलीच येतात, म्हणजे कधीतरीच येतात. म्हणजे ठराविक 1 तासानंतर येतात, एका दिवसानंतर येतात असं नाही, कधीही ते उद्भवू शकतात. म्हणून त्यांना रँडम कॉजेस म्हणतात किंवा त्यांना अनकंट्रोलेबल कॉजेस म्हणलं जातं किंवा चान्स कॉजेससुद्धा म्हणलं जातं. ओके, तर याच्यावर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन येऊ शकतो की व्हॉट इज द मिनिंग ऑफ असाइनेबल कॉजेस अँड चान्स कॉजेस. फक्त लक्षात ठेवा, which can be controlled by human are called as assignable causes and which cannot be controlled by human are called as chance causes. Okay, आता नेक्स्ट पॉईंट काय बघा, द टाइप्स ऑफ कंट्रोल. इन व्हॉट वे वी कॅन कंट्रोल द प्रोडक्ट. ओके, टाइप्स ऑफ कंट्रोल काय काय आहेत बघा. कंट्रोल आपण कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो. there are two types of control. First one is product control, second one is process control. Product control refers to controlling the quality of product when products is finished good and ready for sale. प्रोडक्ट कंट्रोल ही अशी प्रोसेस आहे की आपण कधी प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये कंट्रोल करायचा आहे की फिनिश्ड गुड्स असतो अँड रेडी फॉर सेल. आता फिनिश्ड गुड म्हणजे काय, आता तुम्ही अकाउंटचे स्टुडंट असाल तर याच्यामध्ये तुमच्या बॅलन्स शीटमध्ये किंवा तर एवढं लक्षात येत नाही, माझ्या बॅलन्स शीटमध्ये जर समजा फिनिश्ड गुड्स 10,000 रुपीजचे आहेत, तर याचा अर्थ काय लागतो, याचा अर्थ काय असतो बघा. तर याचा अर्थ काय असेल की तुमचा जो प्रोडक्ट तुमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ते मॅन्युफॅक्चरिंग तयार आहे आणि रेडी फॉर सेल आहे, म्हणजे हे सेलसाठी रेडी आहे, म्हणजे ह्याचा सेल्स तुम्ही करू शकता. अशा प्रोडक्टला फिनिश्ड गुड्स म्हणतात. मग त्याच्यावर कंट्रोलिंग टेक्निक कोणता आहे, तर प्रोडक्ट कंट्रोल आहे. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोसेस कंट्रोल. प्रोसेस कंट्रोल रेफर्स टू कंट्रोलिंग द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट व्हेन ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग इज गोइंग ऑन. आता तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये तुमच्या वर्क इन प्रोग्रेस असा सुद्धा एक फॅक्टर असतो. वर्क इन प्रोग्रेस 10,000 आहे. याचा अर्थ काय असतो की हा प्रोडक्ट तुमचा अजून सेल्ससाठी रेडी झालेला नाही, म्हणजे त्याच्यावर अजून काहीतरी प्रोसेस होणं गरजेचं आहे. तर अशा प्रोडक्टमध्ये जर क्वालिटी कंट्रोल करायचं असेल तर त्या क्वालिटी कंट्रोलला काय म्हटलं जातं, तर प्रोसेस कंट्रोल असं म्हटलं जातं. तर प्रोडक्ट कंट्रोल आणि प्रोसेस कंट्रोल बघा. प्रोडक्ट कंट्रोल कशावर केलं जातं, फिनिश्ड गुडवर, आणि प्रोसेस कंट्रोल कशावर केलं जातं, वर्क इन प्रोग्रेस किंवा ज्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे किंवा त्याचं उत्पादन चालू आहे अशा गोष्टीवर केलं जातं. ओके, आता याच्यानंतरचा पॉईंट आपण याच्यामध्येच घेणार आहोत. तर सेकंड पॉईंट काय आहे बघा की कंट्रोल चार्ट घ्यायचा आपल्याला. तर आता बघा सेकंड पॉईंट काय घ्यायचं आहे, या ठिकाणी मी टाईप करतो बघा, कंट्रोल चार्ट. ओके, आता कंट्रोल चार्ट याचा अर्थ काय बघा. कंट्रोल चार्ट इज अ ग्राफिकल टूल which say whether the production process is under control or out of control. म्हणजे SQC हे काय की
याच्यामध्ये मेथड्स आहेत. SQC मेथड्समध्ये SQC मध्ये काहीतरी मेथड्स आहेत की ज्याच्याद्वारे आपल्याला एखादं प्रोडक्शन प्रोसेस कंट्रोलमध्ये आहे की नाही हे सांगू शकतं. त्याच्यामध्ये एक टेक्निक आहे कंट्रोल चार्ट. कंट्रोल चार्ट इज अ ग्राफिकल टूल विच से वेदर द प्रोडक्शन प्रोसेस इज अंडर कंट्रोल ऑर आउट ऑफ कंट्रोल. ओके, म्हणजे कंट्रोल चार्ट हे ग्राफिकल टूल आहे की जे तुम्हाला सांगेल की तुमची प्रोडक्शन प्रोसेस अंडर कंट्रोल आहे की आउट ऑफ कंट्रोल आहे. ओके, मग याच्यामध्ये कंट्रोल चार्ट कन्सिस्ट ऑफ 3 हॉरिझॉन्टल लाईन्स टू द एक्स ॲक्सिस. म्हणजे हा तुमचा एक्स ॲक्सिस, हा तुमचा वाय ॲक्सिस. याच्यामध्ये 3 हॉरिझॉन्टल लाईन्स असतात. हा तुमचा असतो सेंट्रल लिमिट. सेंट्रल लिमिट नथिंग बट सेंट्रल लिमिट नथिंग बट अ स्टँडर्ड प्रोडक्ट. म्हणजे तुमचा स्टँडर्ड प्रोडक्ट ते 500 ग्रॅमचा होणं अपेक्षित आहे. ओके, 500 ग्रॅम होणं अपेक्षित आहे. पण 500 ग्रॅम होऊ शकत नाही. कारण का? बिकॉज देर आर सम चान्स कॉजेस इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस विच कॅनॉट बी कंट्रोल्ड बाय ह्युमन. म्हणजे काय की त्याच्यामध्ये चान्स कॉजेस सुद्धा प्रत्येक प्रोडक्शन प्रोसेसमध्ये असतात की ज्याच्याद्वारे ज्याच्यावर आपल्याला कंट्रोल करता येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी काय दिले की थोडं एक अप्पर लिमिट ठेवलेलं आहे, म्हणजे अप्पर कंट्रोल लिमिट, आणि थोडं काय दिले लोअर कंट्रोल लिमिट ठेवलेलं आहे. म्हणजे काय 500 ग्रॅम असेल तर 510 ग्रॅम झालं तर चालू शकतं किंवा 490 ग्रॅम चालू शकतं. म्हणजे सगळे पॉईंट सगळे प्रोडक्ट असे असले पाहिजेत. सगळ्या प्रोडक्टचं वजन हे 490 ते 510 ग्रॅममध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची प्रोडक्शन प्रोसेस कंट्रोलमध्ये आहे. पण एखादा प्रोडक्ट 550 ग्रॅमचं बनतोय किंवा 600 ग्रॅमचं बनतोय, एखादा प्रोडक्ट 400 ग्रॅमचं बनतोय, तर असं प्रोडक्शन होता कामा नये तुमचं. तर असं प्रोडक्शन जर तुमचं होत असेल तर तुमची प्रोडक्शन प्रोसेस कशी आहे तर आउट ऑफ कंट्रोल आहे. ओके, तर याचा अर्थ लक्षात घ्या. कंट्रोल चार्ट इज ग्राफिकल टूल विच कन्सिस्ट ऑफ 3 हॉरिझॉन्टल लाईन्स सच ॲज CL, UCL upper control limit, and last one is LCL lower control limit, that is LCL. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा की हा ग्राफिकल पॉईंट असल्यामुळं, म्हणजे हा युनिट ग्राफिकल असल्यामुळे तुम्हाला ग्राफ काढायचे आहेत याच्यानंतर. तर याचे ग्राफ कसे काढायचे ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन मी. सगळे हे UCL आणि LCL हे तुम्हाला पहिल्यांदा प्लॉट करून घ्यावे लागतील, आणि जे काही तुम्हाला सॅम्पल युनिट्स दिलेले असतील ते याच्यामध्ये प्लॉट करायचे. ओके, ग्राफमध्ये. मग याचं या ग्राफ्स हा तुम्ही काढलेला असेल. ग्राफचं कन्क्लुजन काय येतं ते आपण पाहूया. आता बघा कन्क्लुजन काय येतं बघा. फर्स्ट कन्क्लुजन, इफ ऑल द पॉईंट्स प्लॉटेड, म्हणजे हे जे तुम्ही पॉईंट प्लॉट केला आहे, इफ ऑल द पॉईंट्स प्लॉटेड आर अंडर UCL आणि LCL, म्हणजे UCLच्या मध्ये आणि UCL आणि LCLच्या मध्येच सगळे प्लॉट झालेले दिसत असतील तर तुमची प्रोसेस कशी आहे बघा, अंडर कंट्रोल आहे. लक्षात येतं का बघा, अंडर कंट्रोल. इफ एनी वन पॉइंट्स बियॉन्ड UCL और LCL, म्हणजे या 3 लाईनच्या बाहेर गेला, हा LCL असेल, हा CL असेल, हा UCL असेल, याच्या बाहेर गेलेला एखादा जर पॉईंट असेल, म्हणजे एक मिनिट, हा तुमचा CL, हा UCL, लास्ट हा LCL असतो. ओके, सगळे पॉईंट तुमचे असे आले तर याचा अर्थ काय की अंडर कंट्रोल आहे. एक जरी पॉईंट तुमचा बाहेर गेलेला असेल UCLच्या किंवा LCLच्या तर याचा अर्थ काय होतो, असा किंवा असा असे पॉईंट आलेले असतील तर याचा अर्थ होतो आउट ऑफ कंट्रोल. तर हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला सांगितलं जाईल. फक्त लक्षात ठेवा की बाय कंट्रोल चार्ट वी कॅन आयडेंटिफाय वेदर आवर प्रोडक्शन प्रोसेस इज अंडर कंट्रोल और आउट ऑफ कंट्रोल. ओके, टाइप्स ऑफ कंट्रोल चार्ट काय आहेत बघा. कंट्रोल चार्टचे टाइप्स किती आहेत बघा, एक मिनिट.
सब कंट्रोल एक आहे व्हेरिएबलसाठी, सेकंड आहे तो ॲट्रिब्यूट्ससाठी. आता व्हेरिएबलसाठी म्हणजे काय, व्हेरिएबल आता याची कन्सेप्ट काय, व्हेरिएबल विच कॅन बी क्वांटिफाय, म्हणजे असं व्हेरिएबल अशा प्रोडक्टची क्वालिटी की जी आपल्याला मोजू शकता येते. म्हणजे काय असेल, प्रोडक्टचं वेट मोजता येतं आपल्याला, वेट असेल किंवा त्याची साईज असेल, ही मोजता येऊ शकते, त्यांना व्हेरिएबल असं म्हटलं जातं. आता हे ॲट्रिब्यूट्स नथिंग बट क्वालिटेटिव्ह डेटा विच कॅनॉट बी क्वांटिफाईड बाय ह्युमन, म्हणजे जे मोजता येऊ शकत नाही. म्हणजे असं एखाद्या नट बोल्टचे थ्रेड असतील, थ्रेड्स म्हणजे पेच असतील, तर पेच आपल्याला काय मोजता येऊ शकत नाही की किती सेंटीमीटर झाल्यात किंवा त्याची साईज काय आहे किंवा त्याचं वेट काय आहे. तर थ्रेड्स तुम्हाला मोजता येऊ शकत नाहीत. किंवा नंबर ऑफ बबल्स इन मिल्क बॉटल्स, म्हणजे दुधाच्या बाटल्या असतील किंवा दुधाच्या पिशव्या असतील, त्याच्यामध्ये जर बुडबुडे जे असतात जर जास्त भरले तर दूध कमी भरतं, हे माहीत असेल तुम्हाला. मग त्याच्यामध्ये बुडबुडे किती आहेत हे आपल्याला काय मोजता येऊ शकत नाही. त्यासाठी ॲट्रिब्यूट्समधून किंवा टाईप्स ऑफ कंट्रोल चार्टमध्ये ॲट्रिब्यूट्स खाली काहीतरी तुमचे टाईप्स ऑफ कंट्रोल चार्ट येतात. तर याच्यामध्ये पहिल्यामध्ये काय येतात बघा, मीन चार्ट येतो, हे तुम्हाला लिहून नंतर पाठवेन मी. आता सेकंड आहे तो रेंज चार्ट येतो. आता या फर्स्टमध्ये काय येतं बघा, ॲट्रिब्यूट्समध्ये सी चार्ट आहे आणि सेकंड आहे तो NP चार्ट आहे. हे आपण पुढल्या लेक्चरपासून पाहूया.